आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा 5व्या दिवसाचा उत्साही आढावा। पायांमध्ये फोड आणि छाले पडलेत पण मनोबल मात्र अजूनही मजबूत आहे, कारण ही यात्रा आहे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या बच्चू कडूंची। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातबारा कोरा करो या पदयात्रेला आज 5वा दिवस लागला। पापल गावापासून सुरू झालेल्या 138 किलोमीटरच्या या संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांच्या आणि जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे। प्रचंड पावसात आणि पथरट रस्त्यांवरून नंगे पायांनी चालल्यामुळे बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांच्या पायांमध्ये छाले व फोड पडले तरीही थांबण्याचं नाव नाही। मरहमपट्टी करून त्यांनी पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकले आणि पदयात्रेचा 5वा दिवस सुरू केला। तिवरी गाव ते पुढील टप्प्यावर हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। विशेष म्हणजे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी रिया तोडसाम यांनीही धानोरा गावात स्वागत करून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला। मानोरा तहसीलमधील सोयजना ग्रामपंचायतीने तर बच्चू कडू यांच्या पदयात्रेला सर्वसंमतीने पाठिंबा दर्शवणारा ठराव मंजूर केला आहे, जो या आंदोलनाच्या व्यापकतेचा एक मोठा पुरावा ठरत आहे। या पदयात्रेत दिव्यांग व्यक्तींनीही व्हील चेअरवरून भाग घेत आपल्या पाठिंब्याचं प्रदर्शन केले। एक युवक बटेंगे तो कटेंगे, जुडेंगे तो इतिहास बनाएंगे अशा संदेशाचा टी-शर्ट घालून पोहोचला। त्यावर बच्चू कडू यांनी जोशात घोषणा दिली, बटेंगे तो कटेंगे पण जुडेंगे तर इतिहास घडवू। ही यात्रा फक्त एका मागणीची नाही, ही आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारी चळवळ। पायांचे छाले जरी दिसत असले तरी मनगट मजबूत आहेत। आता हे स्पष्ट झालेय, सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे संपूर्ण कर्जमाफी। टीव्ही मराठी 24 न्यूजला सबस्क्राईब करा।